जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ, MIDC आणि इतर विकास प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचा रोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी, महिला आणि युवकांनी भव्य धरणे आंदोलन केले. जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू असून गडचिरोली तालुक्यातील गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवूनही प्रशासनाने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी 14 गावांतील जमिनी अधिग्रहित करण्याचा विषयही पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्या जमिनी MIDCसाठी घेतल्या जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र संबंधित गावांमधील जमिनींच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी माती ही आमची माय आहे अशी भावना व्यक्त करत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या शेतीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असे सांगितले. तर खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिली. या आंदोलनात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच हजारो शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आजपर्यंत बैल भाऊ मारतो, आता का करत नंगा बाजार करल्यामुळं बायाचे कपडे वस्त्र माणसाचे सोडण्यात झाला. ह्या विचार बंधू भगिनी करा, म्हणजे या नंगा बाजार करून देशानं गळा कापून संधीचा फायदा घेऊन दुनिया बाजार करून ह्या का करणार आहे, फायदा करणार आहे का बोला. माझी 1 एकर जमीन असो पण लाखाची आहे, खुडून खुडून तुकडा खाऊ पण जमीन जाणार नाही. जाणार आहे का? सरकार देणार आहे का? हा, तर करून आपण चांगल्या पद्धतीने चालू एकमती करा, एकजुटी करा, सगळ्या लोकांची एक म्हणा आणि सगळ्या लोकांचा एक तुम्ही विरोध करून जमीन आम्हाला पाहिजे असे तुम्ही वाद करा. ह्या खाली डोका वर पाय आणि त्याचा आम्ही करू काय. हा, मोदींद्र भाऊ, नरेंद्र भाऊ, त्याचा आम्ही करू काय बोला. का करायचा सांगा. खाली डोका वर पाय आणि आम्ही त्यांचा करू काय. आमची जमीन येत आहे ना, मग त्याचा का परवा पाहता. तुम्ही विचार करा सगळे लोक बंधू भगिनीनो. माझ्या 72 मध्ये लग्न झाला, हे वय झाली माझी जमीन खाता खाता आणि आता हिराले आला म्हणजे हा कोण. आजपर्यंत सक्का भाऊ मानत होता, आता मावस भाऊ झाला म्हणून केसानं गळा कापायला तयार झाला. बोला आहे का ना. केसानं गळा कापून आमचे वस्त्र सोडायला तयार झाला तर तो भाऊ कोणता. आता पाठिंबा देणारे रक्ताचे भाऊ जन्मले आहेत. या रक्ताच्या भावावर विश्वास ठेवा. जय हिंद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.